गणेश उत्सवाची बाजारपेठांमध्ये लगबग वाढू लागली आहे। यंदा विशेष लक्ष वेधून घेत आहेत ते गौरीचे आकर्षक मुखवटे। विविध रंग, आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेले हे मुखवटे बाजारपेठेची शोभा वाढवत आहेत। शहरातील तसेच ग्रामीण भागातील बाजारांमध्ये गौरीच्या मुखवट्यांची मोठी मागणी आहे। पारंपरिक मुखवट्याबरोबरच आधुनिक शैलीत साकारलेले मुखवटे ग्राहकांना भुरळ घालत आहेत। विशेषतः पर्यावरणपूरक साहित्याने बनवलेले मुखवटे यंदा अधिक लोकप्रिय ठरत आहेत। स्थानिक कारागिरांनी आपल्या कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना दाखवताना मुखवटे सजवले आहेत। रंगीबेरंगी काठ, कुंकवाची बिंदिया, मोत्यांची हार आणि केशरचना यामुळे हे मुखवटे खऱ्या गौरीप्रमाणे भासतात। यावेळी व्यापारी विनायक कुंभार म्हणाले, यावर्षी ग्राहकांना पारंपरिकतेसोबतच नाविन्य सुद्धा हवंय, त्यामुळे आम्ही विविध प्रकारचे मुखवटे आणले आहेत। यामुळेच बाजारपेठा फुलून आल्या असून सणासुदीच्या वातावरणात उत्साहाची भर पडली आहे। गौरी आगमनासाठी घराघरात तयारी सुरू असताना हे मुखवटे श्रद्धा आणि सौंदर्याचा मिलाप घडवून आणत आहेत। परिणामी ग्रामीण भागात मंदिराच्या ठिकाणी गौरीची मुखवटे विक्रीसाठी ठेवण्यात आली असून यंदा गौरीच्या मुखवट्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसते। उद्या दुपारनंतर गौरीचे आगमन होणार असून 2 दिवस गौरी सणाचे स्वागत केले जाणार आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।